अलीकडच्या काळामध्ये भक्तिशक्तीला जोडल्या गेलेल्या मंडळींना माहीत असावं, या भावनेमधून एक 10 मिनिटं मी आत्तापर्यंत जे काही काम आपण केलं त्याचा उहापोह या ठिकाणी करणार आहे. त्याच्यानंतर लगेचच आपण मुख्य जो आपला कार्यक्रम आहे, मान्यवर अनेक ज्यांनी योगदान दिलं, सहकार्य केलं, त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा तो कार्यक्रम आपण लगेचच 10 मिनिटांनी सुरू करणार आहोत. सज्जनो, आत्ताच या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्याचं कीर्तन झालं. मला प्रशांत शेटावन म्हणाले की आपल्या मुलांचे कलागुण काही लोकांच्या समोर सादर करता येतील का. मी शेटला म्हणालो त्यांचे कलागुण म्हणे पखवाद वादन गायन. मी म्हटलं याची गरजच नाही, मुलं कीर्तनही करतात, आपण पोराचंच एखादं कीर्तन ठेवू आणि त्यालाच कीर्तन करायला लावू. आणि तुमच्या लक्षात येईल की ज्या कामाच्यासाठी तुम्ही योगदान दिलं त्या कामाचा नेमका परिणाम काय आलेला आहे, त्याचा नेमका परिणाम काय झालेला आहे हे तुमच्या लक्षात यावं, याच्यासाठी त्याचं कीर्तन या ठिकाणी आपण आयोजित केलं. उरलेल्या विद्यार्थ्यांनी त्याला कीर्तनाच्यासाठी साथ दिली आणि तो बोलता बोलता बोलला की ग्रंथ शिकवणं म्हणजे शिक्षण नाही. खरं तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तो इतका सुंदर बोलला, त्याला यातलं मी काहीही सांगितलेलं नाही, मी काहीच सांगितलेलं नाही आणि मी मरेपर्यंत काही सांगणारही नाही. याचं कारण सांगतो, मी शिकलो तर मला बाबांनी ग्रंथ शिकवले नाही. अगदी सांगतो, मला ग्रंथ शिकवले नाही, मला जगायचं कसं शिकवलं, वागायचं कसं शिकवलं. आणि कोणीसुद्धा आपल्याकडे बोट करणार नाही, इतकं सरळ जीवन जगलं पाहिजे. प्रसिद्धीपेक्षा अभ्यास करायला त्यांनी शिकवलं आणि जे त्यांनी मला शिकवलं मी तेच ह्या विद्यार्थ्यांना शिकवतो, वेगळं काही शिकवत नाही. ही मुलं भविष्यामध्ये किती मोठे कीर्तनकार होतील मला माहीत नाही, पण निश्चितपणे आदर्श कीर्तनकार असतील, त्यांचा व्यवहार चांगला असेल, ते लाचारी करणार नाही, ते कुणाच्या समोर हात पसरणार नाही, कुठे भीक मागणार नाही. आणि हे मी त्यांना शिकवतो आहे. सुदैवानं त्याचा प्रभाव या ठिकाणी आपल्याला चांगला दिसतो आहे. तो लॉ करतो, वकिलीचं शिक्षण घेतो. दुसरा विद्यार्थी आहे जो मगाशी हार घालायला आला, तो सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डिग्रीला 3rd इयरला आहे. एक मुलगा फार्मसी करतो. म्हणजे केवळ कीर्तन प्रवचन या ठिकाणी शिकवलं जात नाही, कीर्तन प्रवचन करता करता जीवनामध्ये सुद्धा व्यक्तिगत जीवन त्यांचं सुंदर राहिलं पाहिजे आणि त्यांची उपजीविका कुठेसुद्धा परमार्थावर येता कामा नये. जर ती आली तर त्यांना सन्मानाचं जीवन जगता यायचं नाही. लाचार कीर्तनकार म्हणून समाजामध्ये वावरावं लागेल, ते लागू नये. या भावनेमधून हे शिक्षण शिकवत असताना उत्तम शिक्षणसुद्धा, शाळासुद्धा त्यांची झाली पाहिजे, याच्यासाठीचा अट्टाहास आम्ही करत आहोत. खरं तर आज निसंकोचपणे बोलायला हरकत नाही. ही संस्था चालू करण्याच्या पाठीमागचा उद्देश, आदरणीय महाराजांना खुर्ची द्या, जागा करून द्या. ही संस्था चालू करण्याचा उद्देश असा, मी घडलो, गुरुवाऱ्यांच्या कृपेनं घडलो, पण समाजामध्ये मी अनेक पालकांना आपली मुलं वारकरी संस्थांमध्ये टाकताना पाहिले. खूप वर्षांपासून अनेक वारकरी संस्था कार्यरत होत्या, पण अपेक्षित परिणाम दिसत नव्हता. काय करता येईल माझ्या डोक्यात चक्र सुरू झाले. मी माझ्यासोबत असणाऱ्या 4-5 कीर्तनकारांना बोललो, म्हटलं गड्यांनो तुम्ही जबाबदारी नाही का, विषय महत्त्वाचा आहे. मी त्यांना म्हणालो, अरे गायक वादक मंडळी संस्था चालवतात आणि लोक मुलं कीर्तनकार होण्याच्यासाठी त्या संस्थांमध्ये मुलं टाकतात, ते स्वतः उत्तम कीर्तनकार नाहीत. त्यांच्याकडून उत्तम कीर्तनकार कसे घडू शकतील, फार फार तर ते चांगले गुणीजन घडवू शकतील, उत्तम कीर्तनकार बनणार नाहीत. मग आपण काहीतरी केलं पाहिजे. देवाच्या कृपेनं आपण कार्यक्रम करतो, आपल्याला 2 रुपये चांगले मिळतात, आपल्याला प्रतिष्ठा मिळालेली आहे, आपण इथे स्टेबल झालेलो आहोत, तर आपण काहीतरी करू. हा विचार सगळ्यांना आवडला. सगळेजण माझ्यासोबत यायला तयार झाले आणि दुर्दैवाची गोष्ट सांगतो, मला कुणाचं नाव घ्यायचं नाही, पण प्रत्यक्ष कुदळ मारण्याची वेळ आली त्यावेळेला मी एकटाच शिल्लक राहिलो. त्यावेळेला सगळेजण हळूहळू निघून गेले. घेणं माहीत आहे सगळ्यांना, देण्याचा स्वभाव नसल्यामुळे प्रत्यक्ष कामाच्या वेळेला कोणी उरलं नाही, मी एकटाच उरलो. मग आदरणीय परमपूज्य
बाबा असतील, आदरणीय परमपूज्य खालकर महाराज, आदरणीय परमपूज्य रुकारी महाराज या मंडळींच्या माध्यमामधून या ठिकाणी आम्ही भूमिपूजन केलं आणि प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना हे समजतही नव्हतं. इथे कुणाचा बंगला चालला, इथे कुणाचं घर चाललं, की हे कशासाठीचं कामकाज चाललं, इथे कसला बोर्ड नाही. ह्या प्रकल्पासाठी आज तुम्हाला सांगतो इतक्या वर्षांच्यामध्ये कुठेसुद्धा सढळ हातानं मदत करायचा एकही बोर्ड लागलेला नाही, कुठेच लागलेला नाही. आणि खात्रीनं तुम्हाला सांगतो आज संस्थेमध्ये जी पहिल्या वर्षी मुलं आली महाराज 13-15 त्या मुलांना मी बोलवलं होतं, म्हणजे माझ्या काही मित्रमंडळींची मुलं, परिचितांची मुलं. पण दुसऱ्या वर्षापासून आजपर्यंत इथं आलेल्या एकाही मुलाच्या पालकांना त्या मुलाला तुम्ही भक्तिशक्तीत ठेवा असा मी आग्रह केलेला नाही, मी म्हटलेलो सुद्धा नाही. आता शिबिराला सुद्धा जेवढी मुलं आहेत यातल्या एकाच्याही पालकापर्यंत मी पोचलेलो नाही, एकाच्याही पालकाला मी संपर्क केला नाही. मी माझं काम केलेलं काम समाजाच्या समोर ठेवलं आणि स्पष्ट सांगितलं माझं काम पाहून ज्याला यायचं आहे त्यानं यायचं, मी कुणालाही येण्याचा आग्रह करणार नाही. इतके दिवस कीर्तनं करत असताना कुठल्याच कीर्तनाच्यामध्ये तुम्ही तुमची मुलं भक्तिशक्तीमध्ये द्या, भक्तिशक्तीमध्ये टाका, भक्तिशक्ती काही काम करत आहे त्याच्यासाठी मदत करा, हा कुठलाही बावळटपणा मी कीर्तनात केलेला नाही. हे तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की गेली 3 वर्ष माझं निरीक्षण आहे. तुम्ही समाजातली जाणकार मंडळी आहात, परमार्थ क्षेत्रातली मंडळी आहात. मी गेली 3 वर्ष निरीक्षण करतोय, लोक येतात, कीर्तनं करतात, आम्हाला हे करायचं आहे, आम्हाला ते करायचं आहे, आम्हाला ते करायचं आहे सांगतात आणि कोट्यवधी रुपये या 3 तालुक्यामध्ये गेल्या 3 वर्षात अनेकांनी गोळा करून नेले आणि आम्ही पाहत राहिलो की आम्ही इथे प्रत्यक्ष काम करतो पण आम्ही बोललो नाही म्हणून तुम्ही आमच्याकडे येत नाही. आणि जे लोक काय काम करतात की नाही करतात, काम होतं आहे की होत नाही, त्याचा हिशोब नाही, त्याचा ताळमेळ नाही, अशा ठिकाणी आपण पुष्कळ पैसे देऊन आलो. सजून ही इमारत बांधताना, हे गुरुकुल बांधताना लोकांकडे जाऊन पैसे मागितले नाहीत. मला कार्यक्रमाचे जे 2-2 रुपये मिळाले ते सगळेच्या सगळे पैसे भक्तिशक्तीच्या माध्यमातून मी समाजाला परत दिले. आणि हे सगळं करत असताना अतिशय आनंद वाटतो की या सगळ्याच्यामध्ये सर्वाधिक मोठं योगदान हे साहेब माझ्या पत्नीचं आहे. म्हणजे नवीन प्रपंच सुरू झाल्यानंतर सगळ्यांना वाटत असतं आपलं एखादं घर असावं. ती IT मध्ये उच्च पदावर काम करते, तिला अतिशय उत्तम पगार आहे, म्हणजे अगदी 2-3 शिक्षकांना मिळून जेवढा पगार असेल तेवढा पगार तिला आहे. ती उत्तम नोकरी करते. तरीसुद्धा भक्तिशक्तीचं संपूर्ण काम होईपर्यंत माझ्या आग्रहामुळं तिनं भाड्याने राहणं पसंत केलं आणि आम्ही पुण्यामध्ये गेली 8 वर्षे भाड्याने राहिलो. आत्ता मागच्या 2 वर्षांमध्ये आम्ही निवासाची व्यवस्था केली. तिला सांगितलं काम सुरू झाल्याच्या नंतर मी मागत बसणार नाही, पण जिथे कमी पडेल तिथे आपल्याला टाकून ते पुढे नेता आलं पाहिजे. 2 गोष्टी एका वेळेला बनायच्या नाही म्हणून तिनं सुद्धा मोठा त्याग केला. आत्तापर्यंत 35 लाखापेक्षा अधिक रक्कम तिच्या एकटीच्या माध्यमातून भक्तिशक्ती गुरुकुलसाठी प्राप्त झाली. ही जमीन मामा मंडळींच्यामुळे मिळाली. आणि मग प्रत्यक्ष काम करत असताना मग अशी अथर्व बोलला की दारं नसताना, खिडक्या नसताना आम्ही कामाला सुरुवात केली. तिथपासून तर आजपर्यंतच्या या प्रवासामध्ये ही सगळी माझ्यासोबत आलेली जी मंडळी आहेत, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्यावर विश्वास ठेवून सहकार्याची भूमिका घेतली, भावना ठेवली आणि त्या थांबा दादा नंतर थोडं थांबा. सहकार्याची जी भूमिका घेतली, जी भावना घेतली, ह्या भावनेमुळे आज आपल्याला हे सोन्याचे दिवस पाहायला मिळतात. आपण प्रामाणिकपणानं काम केलं तर त्या प्रामाणिकपणाचा परिणाम इतका सुंदर होतो. मी इथे संस्थेमध्ये बेडवर जरी साहेब बसून राहिलो तरी दिवसभरामधून कुणीतरी मला फोन करतं, आज आमचा वाढदिवस आहे, आम्हाला वाटतं आहे आज आपल्याला तिथे भक्तिशक्तीवर अन्नदानाची पंगत द्यावी, भक्तिशक्तीला काहीतरी मदत करावी. म्हणजे आता मी शांत जरी बसलो, एका जागेवर स्थिर बसलो तरी दिवसभरामध्ये कुणी ना कुणी भक्तिशक्तीसाठी मदत आणून देतं. अर्थात हे आज लोकांना दिसतं की भक्तिशक्तीला मदत मिळते, हे एका रात्रीत झालेलं नाही. याच्यासाठी आम्ही प्रामाणिकपणानं गेली 6-7 वर्ष सगळ्यांनी काम केलेलं आहे आणि त्या कामाचा हा सुमधुर परिणाम आहे. आज जवळपास
7 ते 8 विद्यार्थी म्हणजे गेल्या 6-7 वर्षांच्या मध्ये उत्तम कीर्तन करतात. किती उत्तम करतात त्याचा नमुना आता तुम्ही कीर्तनाला आलेल्या लोकांनी पाहिलेला आहे. कमीत कमी 25 मुलं इथे चाल म्हणू शकतात आणि कमीत कमी 25 मुलं तुमच्या कीर्तनामध्ये पखवाद वाजवू शकतात. म्हणजे मी विचार केला होता की हे काम 100 कीर्तनकार, 100 गायक आणि 100 वादक बनवायचे आणि याला 25 वर्षे लागतील असं मी माझ्या सहकार्यांना, माझ्यासोबत काम करायला लागलेल्या मंडळींना सांगितलं होतं. पण देवाच्या कृपेनं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं 10च वर्षांमध्ये हे काम पूर्ण होईल. इतक्या गतीनं हे काम चालू आहे आणि त्याच्याही पुढे ईश्वराच्या मनामध्ये जे असेल ते होईल, त्या पद्धतीनं होईल. हा प्रवास चालू असताना अनेक वेळेला अनेक मंडळींनी योगदान दिलं. म्हणजे जवळपास 125 माणसं आहेत ज्यांचा सन्मान करणं अतिशय गरजेचं आहे. पण 125 लोकांचे सन्मान होऊ शकणार नाहीत. आपण टप्प्याटप्प्यानं जे कार्यक्रम येतील त्याच्यामध्ये ते घेऊ. आज आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विषयक सन्मान करणार आहोत. मी मान्यवरांची वेळसुद्धा जी घेतलेली आहे ना ती त्याच्यासाठीच घेतलेली आहे. 10:30ची वेळ आपण मान्यवरांची घेतली. खूप कार्यक्रम असतात, त्यांना गडबड असते, त्यांना जायचं असतं. पण तरीसुद्धा आता लेंडे साहेब मला म्हणाले मला बोलू द्या आणि मग मला जायचं आहे. मी त्यांना म्हणालो ते बोलणं महत्त्वाचं नाही, तुम्ही दररोज बोलतच असता. आजचा कार्यक्रम जो आहे तो माझ्या माणसांच्या सन्मानाचा कार्यक्रम आहे आणि तुम्हा मंडळींना या ठिकाणी जे आमंत्रित केलेलं आहे ते त्यांचा सन्मान करण्याच्यासाठी केलेलं आहे. तुमच्या हस्ते मला त्या सगळ्यांचा सन्मान करायचा आहे आणि म्हणून भले नंतर भाषणबाजीला तुम्ही नाही वेळ दिलात तरी मी मान्यवरांना काही म्हणणार नाही, परंतु सन्मान बाकी आपण मंडळींनी निश्चितपणानं ज्यांनी भक्तिशक्तीला मदत केलेली आहे ह्या मंडळींचे करायचे आहे. सज्जनो, प्रत्येकाच्याबद्दल सांगायचं, प्रत्येकाच्या मदतीच्याबद्दल सांगायचं. आदरणीय पांडुरंग पवार साहेब आपल्याला विनंती आहे आपण स्टेजवर यायचं. सगळ्यांच्या कामाबद्दल बोलायचं तर शक्य नसतं, पण मी तुम्हाला कशी कशी लोकांनी मदत केली तुम्हाला मोजकी 2-3 उदाहरणं सांगतो, तुमच्या लक्षात येईल. इथे आज ज्यांचा सन्मान आहे ते आमचे शांताराम दादा कानडे. म्हणजे खात्रीनं सांगतो कळमकरांच्या देणगीदारांच्या यादीत त्यांचं नावच नसेल. कळममध्ये कुठलं काम निघालं तर मला वाटत नाही कोणी त्यांच्याकडे देणगी मागायला जाईल. ते ज्ञातही नसतील देणगीदार म्हणून सगळ्यांना. पण मला शोधत आले आणि शोधत आल्यानंतर पहिल्यांदा 50,000 रुपयांची देणगी दिली. त्याच्यानंतर त्यांना काही रस्त्याचे पैसे मिळाले जमिनीचे. ते मिळाल्यानंतर ते पुन्हा माझ्याकडे आले आणि त्यांनी मला पुन्हा 1 लाख रुपये दिले. त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबातले काही सुखदुःखाचे कार्यक्रम त्यांनी मला पुन्हा 2 वेळा 11,000 रुपये दिले. मला त्यांना घरी जाऊन सांगावं लागलं, म्हटलं दादा याच्यानंतर तुम्ही मला कोणताही 1 रुपया द्यायचा नाही आणि तुम्ही दिला तरी मी घेणार नाही आणि मला द्यायचा नाही असं नाही, आता तुम्ही कुणालाच द्यायचा नाही, नाही तर तुमच्या घरचे तुम्हाला आमच्याकडे पाठवून देतील. इथे सकाराम साहेब बसलेले आहेत. कोरोनाचा काळ होता आणि वरच्या मजल्याचं काम आम्ही सुरू केलं. अनेकांनी मला आश्वासित केलं आम्ही हे करू ते करू. दुर्दैवानं प्रत्यक्षात तसं घडलं नाही. आणि मग काम सुरू करायचं तर काय करायचं साहेब मला म्हणाले काय अडचण आहे. म्हटलं साहेब मदती दिल्या लोकांनी पण पोचल्या नाहीत. मग म्हटले तुम्ही बोलले नाहीत का. मी म्हटलं माझा स्वभाव असा आहे मी पुन्हा मागायला जात नाही. त्यांनी होऊन सांगितलं तर ठीक आहे, तरी पण ते विसरले तरी आपण त्यांना म्हणायचं नाही. मग काय अडचण आहे म्हटलं मग त्याला मटेरियल लागेल. ते संपूर्ण वरचा जो मजला आहे त्या मजल्याच्या कामाला जेवढं सिमेंट लागलं, जेवढी कच लागली ती सगळीच्या सगळी एकट्या सकाराम साहेबांनी मला इथे उपलब्ध केलं. हे इतकं माणसांनी प्रेम केलं जे अनेकांपर्यंत पोचावं लागलं नाही, मदत मागावी लागली नाही. याला कारण ही सगळी माणसं माझ्यासोबत होती. खरं तर हे काम करत असताना सगळ्या देणगीदारांचं कौतुक केलंच पाहिजे. पण मी तुम्हाला एक प्रातिनिधिक उदाहरणं सांगितली की चांगल्या पद्धतीनं माणसांनी मदत केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं आज हा प्रकल्प यशस्वी झाला याचं कारण मला माणसं चांगली मिळाली. आजही आमच्याकडे आदरणीय अजय शेठ घुले असतील, सन्माननीय प्रशांत शेठ अभंग असतील, सन्माननीय अशोकराव मोडवे साहेब आहेत, सन्माननीय संदीप शेठ थोरात आहेत, बोराडे साहेब आहेत. ही सगळी जी मंडळी आहेत ही माझ्या विश्वासाची, माझ्या प्रेमाची, माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. आणि त्याच्यामुळे कुठलीही अडचण तयार झाली
तर भक्तिशक्तीचं काम थांबत नाही. कुठलीही गोष्ट लागली, उपलब्ध नसेल तर आम्ही देणगीची वाट पाहत नाही. आमच्या खिशामधून, आमच्या सभासदांच्या खिशामधून, आमच्या ट्रस्टींच्या खिशामधून आम्ही ते सगळं पूर्ण करत आलो. आणि किती पूर्ण आहे, बस एक वाक्य सांगतो, मी थांबतो, म्हणजे तुम्हाला हे काम समजेल. आता तुमच्यापैकी कुणी उठला आणि आतमध्ये संस्थेमध्ये जाऊन चमच्यापासून कुठलीही अशी एखादी गोष्ट जर तुम्ही सांगितली, महाराज तुमच्या संस्थेत नाही आहे, तर ह्या कार्यक्रमामध्ये आपण त्याला 1 लाख रुपये बक्षीस देऊन सन्मान करू. इतकं परिपूर्ण आहे. अशी कुठलीच गोष्ट नाही की जी ह्या संकुलात नाही. मला लोक फोन करतात, तुम्हाला काय देता येईल, काय वस्तू देऊ, आणि मी आमच्या व्यवस्थापनाला फोन करतो, काय वस्तू देता येईल, आणि ते 10 मिनिटांनी मला सांगतात, काही नाही, आता फार तर मसाले नाही तर तेल सांगा, जे खाऊन संपेल तेवढंच सांगा. कारण अशी कुठली वस्तू नाही जी तिथे नाही. आता त्या वस्तू जुन्या झाल्या, आता बदलायच्या वेळेला कदाचित पुन्हा लागतील, पण तुम्ही ठरवलं तरी तुम्हाला देण्याची संधी नाही. इतकं परिपूर्ण हे संकुल आहे. आणि इतक्या अट्टहासानं आम्ही ते केलं, त्याचा परिणाम मुलं गाऊ लागली, वाजवू लागली, कीर्तन करू लागली. आणि ज्या भावनेतून तुम्ही आम्हाला मदत दिली, खात्रीनं सांगतो, तुमचा कुठलाही 1 रुपया वाया गेला नाही, निश्चित व्हायला गेला नाही, तो जाऊही नाही भविष्यामध्ये. याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देतो. आणि याच्यानंतर जे मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या मान्यवरांचा सन्मान आमच्या भक्तिशक्तीची जी ट्रस्टी मंडळी आहेत, आपण सगळ्यांनी जागेवरच करून घ्यायचं आहे. आणि मान्यवरांचा सन्मान झाला की लगेचच आपण सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत.